नमस्कार. शेळ्या कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. उन्हाळा आला की घराघरामध्ये वाळवणाची लगबग सुरू होते आणि त्यात सांडगे म्हणजे खास अशी रेसिपी आहे. आज आपण गावाकडच्या पारंपरिक जुन्या पद्धतीने जात्यावर मटकीची डाळ दळून खमंग असे सांडगे तयार करणार आहोत. जात्यावर डाळ दळून या पद्धतीने केलेले सांडगे एक वेगळीच खमंग अशी चव देतात आणि सुगंध म्हणाल तर एकदम मस्त. ही रेसिपी खूप सोपी असून घरच्याच घरी अगदी मोजक्या साहित्यात तयार होते. कुरकुरीत, चविष्ट आणि दीर्घकाळ टिकणारे हे सांडगे आहेत. उन्हाळ्यात हे सांडगे तयार करून ठेवायचे आणि वर्षभर साठवून ठेवून हे पाहिजे तेव्हा याची भाजी तयार करू शकता. चला तर मग एकदम खमंग आणि स्वादिष्ट असे पारंपरिक पद्धतीचे सांडगे कसे करायचे ते पाहूया आणि रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण मटकीची डाळ 2 किलो घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 4 चमचे हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली आहे. डाळ घेताना स्वच्छ निवडून घ्यायची आहे. यामध्ये काही खडे असतात आणि निवडून घेतल्यानंतर आपण ही जात्यावर दळून घेणार आहोत. जाते स्वच्छ केलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून आपण हे फिरवून घ्यायचे आहे. सुरुवातीला फिरवताना आपण एकदम हलक्या हाताने फिरवायचे आहे, म्हणजे डाळ व्यवस्थित अशी दळली जाते. या ठिकाणी आपण एका हाताने जाते फिरवत आहोत आणि दुसऱ्या हाताने यामध्ये डाळ घालून घेत आहोत. डाळ घातल्यानंतर आपण जाते एकदम हलके फिरवून घेत आहोत आणि नंतर एकसारखे फिरवत आहोत, म्हणजे ही डाळ एकदम रवाळ अशी दळली जाते. याचे जास्त बारीक पीठ करायचे नाही, आपल्याला ही रवाळ अशी दळून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी रवाळ आपली डाळ दळून झालेली आहे आणि चाळून देखील घेतलेली आहे. हातामध्ये घेतल्यानंतर आपण हे खाली सोडल्यानंतर पटकन असे पडत आहे, अशा पद्धतीने हे दळायचे आहे. हे पीठ आपले तयार झालेले आहे. त्यानंतर आपण 1 कप लसूण सोलून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण या ठिकाणी मीठ घातलेले आहे. मीठ या ठिकाणी 2 किलो पिठाप्रमाणे आपण चवीप्रमाणे मीठ यात घालायचे आणि हे दोन्ही चांगले कुटून घ्यायचे. लसूण आपण या ठिकाणी मिक्सरवर बारीक न करता कुटून यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे सांडग्यांची चव छान लागते व एकदम चवदार असे सांडगे तयार होतात. त्यासाठी हा कुटून घेतलेला आहे. लसूण अशा प्रकारे आपला कुटून झाल्यानंतर पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी पिठामध्ये आपण 2 चमचे जिरे घालून घेणार आहोत. जिरे या ठिकाणी आपण 2 मोठ्या चमच्याप्रमाणे म्हणजेच पोहे खाण्याच्या चमच्याने आपण 2 चमचे घातलेले आहे. नंतर त्याच चमच्याने आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत. तिखट घालताना तुम्हाला किती तिखट हवे आहे त्याप्रमाणे तिखटाचे प्रमाण घालू शकता. या ठिकाणी मी सुरुवातीला 3 चमचे घातलेले आहे. 2 किलो पिठासाठी आपण 3 चमचे लाल तिखट या ठिकाणी वापरलेले आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार. लसूण या ठिकाणी आपण जो टेचून घेतलेला आहे त्यामध्ये आपण पाणी घातलेले आहे. तो लसूण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. लसूण घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर लागेल तसे यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचे आहे. पाणी घालताना सुरुवातीला पाणी एकदम घालायचे नाही, नाहीतर पीठ आपले एकदम लूज होते. त्यासाठी आपण पाणी लागेल तसे थोडे थोडे अंदाजाने घालायचे आणि पीठ भिजवायचे आहे. आईच्या पद्धतीने हे सांडगे आपण करत आहोत. त्यासाठी सर्व रेसिपी आई तयार करत आहे. तुम्ही पाहू शकता आई मस्त असे या ठिकाणी पीठ भिजवत आहे. तिच्या मापाप्रमाणे सर्व साहित्य घेऊन करत आहे. आई ज्याप्रमाणे गावाकडे सांडगे करते त्याच पद्धतीने आज ही रेसिपी तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे. तुम्ही पाहू शकता 2 किलोचे पीठ आहे. त्यासाठी आपण मोठे भांडे घ्यायचे मळायला, म्हणजे पीठ व्यवस्थित असे मळता येते. नंतर आपले हे पीठ थोडे भिजवून झाल्यानंतर हे आपण खाऊन पाहिजे, म्हणजे यामध्ये मीठ तिखट आहे की नाही पाहिजे. त्यासाठी आईने थोडे पीठ खाऊन पाहिलेले आहे. यामध्ये थोडे मीठ कमी आहे आणि तिखट देखील कमी आहे. त्यामुळे पुन्हा 1 चमचा मीठ आणि 1 चमचा आपण तिखट घातलेले आहे. त्याच्यावरती पाणी घालायचे आणि पाणी घातल्यानंतर हे आपण पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण सुरुवातीला 3 चमचे तिखट घातले आणि नंतर 1 असा एकूण आपण 4 चमचे तिखट वापरलेले आहे. तुम्हाला किती तिखट सांडगे हवेत त्याप्रमाणे तिखट तुम्ही घालू शकता. आपले 2 किलोचे पीठ आहे त्यामुळे हे मळायला जड जात आहे. त्यासाठी आई याचा निम्मा निम्मा गोळा तयार करून घेत आहे. हे पहा, पीठ व्यवस्थित भिजण्यासाठी यातील निम्मे पीठ आपण काढून घ्यायचे आहे आणि नंतर निम्मे भिजवायचे आहे. म्हणजे पीठ जास्त असल्यामुळे यातील निम्मे पीठ अगोदर भिजवायचे आणि नंतर निम्मे भिजवायचे, म्हणजे पीठ एकसारखे असे मस्त मऊ लुसलुशीत असे भिजले जाते. याला पाणी लावायचे आणि जेवढे पाणी लावेल तेवढे हे पीठ व्यवस्थित असे भिजले जाते. हे पहा, मस्त असा पहिला हा गोळा या ठिकाणी भिजवून झालेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत असा आईने भिजवून घेतलेला आहे. तो बाजूला ठेवणार आणि नंतर दुसरा गोळा देखील अशाच पद्धतीने घ्यायचा आणि त्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि पाणी जसजसे लागेल तसेच यामध्ये घालायचे आणि दोन्ही गोळे मस्त असे मळून घेतलेले आहे. त्यानंतर दोन्ही एकत्र करायचे आणि हे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. पीठ या ठिकाणी मस्त असे मळून तयार झालेले आहे.
पीठ मळताना घट्ट मळायचे नाही, एकदम लुसलुशीत मळायचे. पीठ हे आपले जाडसर होते, त्यासाठी हे भिजवताना एकदम मऊसर भिजवायचे, म्हणजे यातील कणी फुगली जाते आणि पीठ घट्ट होते. म्हणून आपण हे अशा प्रकारे भिजवून ठेवलेले आहे. दाबून पाहिले तर यामध्ये बोटे जातात, एवढे सैलसर भिजवायचे. हे पीठ आपण साईडला 2 तासासाठी ठेवणार आहोत. सांडगे आपण या ठिकाणी या ताटांमध्ये तोडून घेणार आहोत. त्यासाठी आपण ताटे स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि सुकवून घेतलेली आहे. नंतरच यामध्ये आपण सांडगे तोडून घ्यायचे आहे. आपण ताटामध्ये तोडत आहोत, त्याऐवजी तुम्ही प्लॅस्टिक पेपर किंवा कपड्यावर देखील ही तोडून घेऊ शकता. ताटामध्ये आई अशा प्रकारे एकदम बारीक असे सांडगे तोडून घेत आहे. हातामध्ये पीठ घ्यायचे आणि जरूर वाटली तर पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून हे सांडगे बारीक असे तोडून घ्यायचे आहे. हे पहा, आई थोडे थोडे पिठाला पाणी लावत आहे आणि पाणी लावून हे सांडगे अशा पद्धतीने तोडून घेत आहे. पाणी जास्त लावायचे नाही, नाहीतर पीठ एकदम ओले होते. त्यासाठी अशा पद्धतीने आई आणि मी दोघीही सांडगे अशा पद्धतीने तोडून घेत आहे. हे पहा, एक ताट पूर्ण झाल्यानंतर आपण दुसरे ताटात देखील अशाच पद्धतीने हे सांडगे तोडून घ्यायचे आहे. सर्व सांडगे या ठिकाणी अशाच प्रकारे आम्ही तोडून घेत आहोत आणि सर्व झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. सांडगे तोडताना तुम्हाला किती लहान मोठे हवे आहेत त्याप्रमाणे तोडायचे. जर सांडगे लहान तोडले तर हे वाळतातही पटकन आणि भाजी करताना पटकन भाजून याची भाजी तयार होते. भाजीमध्ये शिजल्यानंतर जास्त मोठे फुलले जात नाहीत. त्यासाठी अशा पद्धतीने एकदम बारीक असे हे सांडगे तोडून घ्यायचे आहे. हे पहा, दुसऱ्या ताटामध्ये आईने पुन्हा सुरुवात केलेली आहे. अशाच पद्धतीने आई एकदम बारीक असे हे सांडगे सर्व तोडून घेत आहे. आईच्या पद्धतीची ही सांडग्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा. या ठिकाणी सर्व सांडगे तोडून झालेले आहे. 2 किलोसाठी अशा प्रकारे 12 ताटं भरलेली आहेत. तुम्ही हे सांडगे कपड्यावर किंवा प्लॅस्टिक पेपरवर देखील तोडू शकता. आपण हे उन्हामध्ये वाळायला ठेवणार आहोत. ताटामध्ये ठेवल्यामुळे ताट गरम होते आणि सांडगे पटकन असे वाळले जातात. त्यासाठी आपण हे ताटामध्ये 2 दिवसासाठी चांगले वाळवून घेतलेले आहे. 2 दिवसानंतर हे सांडगे मस्त झालेले आहे. एक घमेले घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सांडगे आपण काढून घेणार आहोत. सांडगे घमेल्यामध्ये काढताना याचा आवाज ऐकू शकता. एकदम कडकडीत असे आपण हे वाळवून घेतलेले आहे. ऊन चांगले असल्यानंतर हे सांडगे करायचे, म्हणजे व्यवस्थित असे वाळले जातात आणि हे वर्षभर टिकले जातात. आपण हे सांडगे एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. त्यासाठी आपण हा डब्बा स्वच्छ पुसून घेतलेला आहे, एकदम कोरडा केलेला आहे. त्याच्यामध्ये आपले हे तयार सांडगे घालून घ्यायचे आहे. पूर्ण 2 किलोचे सांडगे या डब्यामध्ये बसलेले आहेत आणि हवाबंद डब्याचाच वापर करायचा, म्हणजे आपले सांडगे खराब होत नाही आणि वर्षभर आहे तसे राहतात. आपण झाकण बंद करून घेणार आहोत आणि हे सांडगे जेव्हा लागतील तेव्हा याची आपण भाजी तयार करून घेणार आहोत. आज आपण माझ्या आईच्या पद्धतीने जात्यावर डाळ दळून पारंपरिक पद्धतीने गावाकडे ज्याप्रमाणे सांडगे केले जातात त्याच पद्धतीने हे सांडगे केलेले आहे. जात्यावर डाळ दळून केल्यामुळे सांडगे एकदम खमंग आणि चविष्ट असे तयार होतात. तुम्ही देखील ही या उन्हाळ्यामध्ये रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पारंपरिक चविष्ट रेसिपीसाठी चॅनलसोबत राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.